धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार करून केले त्रैलोक्य पावन। आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम श्री निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथांच्या समाधीच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने वारकऱ्यांना शुभेच्छा द्याल? आज असा आनंद अवतरलेला आहे या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा यांची आज पालखी प्रस्थान झालेलं आहे। या पालखीचं प्रस्थान आज पहिला दिवस मुक्काम म्हणजे संत निवृत्तीनाथ दादांचे गुरु गहिनीनाथ यांच्या निवासस्थानी आलेले आहे। त्यांची इथं समाधी आहे आणि त्यांचा आज इथं असा मुक्काम आहे की सर्व भक्त परिवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज या ठिकाणी संत निवृत्तीनाथ दादांची आज पालखी असे भव्य दिव्य स्वरूपात इथून निघालेली आहे आणि पहिला मुक्काम पेगलोडी या ठिकाणी आहे। सर्व भाविक भक्तांनी इथं प्रस्थानासाठी हजर राहिलेले आहेत। वारकऱ्यांना महिन्याभराच्या कालावधीसाठी काय शुभेच्छा द्याल आपण? वारकरी म्हणजे माऊली म्हणून आम्ही त्यांना असं हे करतो। आज या ठिकाणी सर्व भाविक पायी जाणार आहे, प्रस्थान झालेलं आहे। त्या भाविकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण की त्यांची इथून आम्ही म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी म्हणजे त्यांच्या निवासस्थानापासून निघाली, मंदिरापासून, आणि गहिनीनाथ महाराज यांच्या म्हणजे त्यांचे गुरु आहे, त्यांच्या गुरुच्या ठिकाणी आले आता काही क्षणातच येत आहे आणि त्या ठिकाणी सर्व भाविक भक्त खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे। त्यांचे मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आंबोलीचे माजी सरपंच कडमामा देखील आपल्यासोबत उपस्थित आहे। मामा, काय सांगाल, कशा पद्धतीने वारकऱ्याला शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी आजपासून पंढरपूरपर्यंत ठीक महिनाभर नाथांबरोबर सर्व भाविक इथून जातात। त्या भाविकांसाठी मी त्यांचं आरोग्य सुखसोयी आणि लाभदायक जावो महिनाभर अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। आणि सर्व भाविक अतिशय प्रेमाने आणि नाचत गात जातात, स्वेच्छेने जातात, घरचा कुठलाही विचार न करता पूर्ण तन मन धनाने ते महिनाभर वारी करतात। त्यांचे मी अतिशय प्रेमाने आभार मानतो। आपल्यासोबत काही वारकरी मंडळी देखील या ठिकाणी उभे आहेत। बाबा, काय सांगाल, कशा प्रकारचा उत्साह आहे आपल्यामध्ये? आज म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे। संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान आज झालेलं आहे आणि आज पहिला मुक्काम त्यांचा या महानिर्वाण आखाड्यावरती आहे। आता उद्यापासून प्रत्येक दर मजल करत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सर्व संस्थांच्या वतीनं, शासनाच्या वतीनं पाहणी करून सगळ्या सुखसोयीसाठी सूचना दिलेल्या आधीच आहे। सर्व जिथं मुक्कामाची व्यवस्था आहे नाथांची, तिथं त्यांनी जाऊन आणि प्रत्यक्षात पाहणी करून आणि तशा पद्धतीच्या सरकारने बी आणि संस्थांच्या विश्वस्तांनी बी पण सगळ्या सूचना आधी दिलेल्या आहे। त्याच्यामुळं ह्या वर्षीची वारी भरपूर आनंदात होईल। नक्कीच बाबा, आपल्या सांगण्याप्रमाणे ही वारी आनंददायक होईल। आपण परत रामनाथ बोडके पाटील यांच्याकडे जाऊया। भाऊ, आपण या ठिकाणी निवृत्तीनाथ आणि पांडुरंगाकडे काय साकडं घालाल? मी साकडं असे घालेल की यावर्षी वरुण राजाचं खूप असं आगमन झालेलं पाहिजे आणि सर्व धरणे ही भरलेली पाहिजे, कारण की धरणे कोरडे पडलेले आहे। हे धरणे जेवढी भरतील तेवढे इथून खाली पांडुरंगापर्यंत पाणी जाईल। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ जसे खाली जातील तसा पाण्याचा वर्षाव हा जायकवाडीपर्यंत जाईल आणि तिथून पंढरपूरपर्यंत जाईल। आणि मी एक सांगू इच्छितो की आमचे खासदार राजाभाऊ वाजे हे असं या सर्व वारकरी संस्थांनी असेल, वारकरी संप्रदायांनी भरघोस असं मतांनी विजय केलेला आहे आमच्या खासदारांना। तर त्या खासदारांच्याकडून सुद्धा मी शुभेच्छा देतो। एवढंच। नक्कीच भाऊ, आपले विठ्ठलाला आपण जे साकडं घातलं ते आपले नक्की पूर्ण हो आणि या संपूर्ण महाराष्ट्रातला दुष्काळ मिटून
या महाराष्ट्रामध्ये या बळीराजाच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण हो. कॅमेरा पर्सन प्रीतम टिळेसह मी सचिन आव्हाड, त्र्यंबकेश्वर, नाशिक. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.